नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे भारतीय सर्वोच्च न्यायालयात एकूण 107 पदाची भरती निघाली आहे. त्या भरती संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. त्या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये एकूण 107 पदाची भरती आहे. त्यामध्ये पहिलं पद असेल कोर्ट मास्टर शॉर्ट हँड, त्यासाठी 31 जागा आहे. त्यानंतर सिनियर पर्सनल असिस्टंट यासाठी 33 जागा आहेत. त्याचबरोबर पर्सनल असिस्टंट यासाठी 43 जागा आहेत. यामध्ये तुम्हाला शैक्षणिक माहिती आणि याला कोण कोण पात्र असेल, कशा पद्धतीने अर्ज करायचा, असं एक वेगळा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा. तर चला तर आपण बघूया ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा. त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईटवर लागेल. ही वेबसाईट बघू शकतो, cdn3.dglm.com वेबसाईट आली. वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट होऊ शकता. इथे आल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्ही इथं बघू शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असे काही ऑप्शन दिसतील. इथं ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन टू रजिस्टर. तुम्ही जर यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही डायरेक्ट क्लिक हेअर करून यावर रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन बघू शकता. आणि तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर क्लिक हेअर यावर आपल्याला क्लिक करायचं. इथं टू रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर ही माहिती लोड होईल. त्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं बघू शकता तुम्ही खाली यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर टू गेट युजर आयडी अँड पासवर्ड. इथं आपल्याला पोस्ट नेम सिलेक्ट करायचं. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करताय. इथं बघू शकता एकूण 3 पद आहे. कोर्ट मास्टर शॉर्ट हँड, त्यानंतर सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट. तुम्ही ज्या कोणत्या पदाला अप्लाय करता ते पद आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपलं पोस्ट कोड ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. त्यानंतर कॅन्डिडेट्स ॲप्लिकेशन फुल नेम. इथं तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे इथं तुम्हाला नाव टाकून घ्यायचं. जसं की तुमचं नाव असेल ते इथं तुम्हाला नाव टाकून घ्यायचं. तुमचं संपूर्ण तुमचं नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा. या व्यतिरिक्त अल्टरनेट नंबर असेल तर टाकायचा, नाही तर सोडून दिलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा, पुन्हा तोच ईमेल आयडी टाकायचा. त्यानंतर जनरेट OTP वर आपल्याला क्लिक करायचं. जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आपल्याला हा कॅप्चा टाकून घ्यायचा. त्यानंतर सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट ऑप्शन क्लिक समोर आपल्याला असं काही टॉपअप होईल. आपलं ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. आपल्या मोबाईलवर OTP जाईल ते OTP आपल्याला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा. व्हॅलिड OTP यावर आपल्याला क्लिक करायचं. OTP टाकल्यानंतर OTP हॅज बीन व्हॅलिड सक्सेसफुल झालेला आहे आपला. त्यानंतर ओके ऑप्शन क्लिक करायचं. पुन्हा आपल्याला इथं खाली यायचं. खाली नंतर आपल्याला इथं आय अग्री यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. आपल्याला पोस्ट नेम दिसेल. इथं तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम दिसेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल, ईमेल आयडी दिसेल. आपल्याला इथं या सगळ्या टर्म कंडिशन इथं एक्सेप्ट करायच्या. एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला हे संपूर्ण माहिती इथं बघून घ्यायची. त्यानंतर आय अग्री या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. आय अग्री ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस येईल. आपल्याला असं काही अलर्ट येईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. रजिस्टर्ड सक्सेसफुली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. त्यानंतर आपल्याला क्लोज या ऑप्शनवर तुमच्या मोबाईल नंबरवर युजर नेम पासवर्ड नंतर आपल्याला क्लोज या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लोज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल दिसेल. त्यानंतर आपल्याला गो टू अप्लिकेशन यावर क्लिक करायचं. गो टू अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता भरलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कम्युनिकेशन डिटेल इथं भरायची आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला अशी तुमचं माहिती दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल, तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय केलं ते दिसेल, तुम्हाला तुमचं पोस्ट कोड दिसेल. त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर इथं आपल्याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं, मेल फिमेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं डेट ऑफ बर्थ टाकायची. तुमचं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं खालीचं नॅशनॅलिटी इंडियन सिटीजन यावर आपल्याला क्लिक करायचं.
त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची. तुमची जी कोणती कॅटेगरी असेल, ओबीसी, एससी, एसटी, युआर जे काय असेल ते आपल्याला ते करायचं. मी तर रिझर्व करतो माझी जी आहे ती. त्यानंतर पुन्हा आपल्याला खाली यायचं. इथं खाली नंतर आपल्याला विचारलं आर यू अ पर्सन विथ मिनिमम 40% डिसेबिलिटी. तुम्ही अपंग असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला अपंग असेल तर अपंग टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. त्यानंतर डू यू वॉन्ट स्क्राईब येस नो आपल्याला सिलेक्ट करायचं. तुम्ही जर इथं अपंग नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. नो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला खाली इथं एक सर्व्हिसमॅन डिटेल आपली दिली. तुम्ही आर यू अँड एक सर्व्हिसमॅन, तुम्ही सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं. येस केल्यानंतर तुम्हाला तुमची जॉईनिंग डेट आणि रिल्यूइंग डेट इथे सिलेक्ट करायची. टोटल सर्व्हिस किती तिथे सिलेक्ट करायची. त्यानंतर आर यू द डिपेंड ऑफ फ्रीडम फायटर, येस नो आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. तुम्ही जर इथे सर्व्हिसमॅन नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथे सुद्धा आपल्याला नो ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खालीचं डिपार्टमेंट डिटेलमध्ये आपल्याला माहिती भरायची. इथे तुम्हाला विचारलं आहे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये काम करणार उमेदवार आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर इथं खाली यायचं. इथं खाली नंतर आपल्याला इथं आपली पर्सनल डिटेल दिसेल. इथं तुम्हाला तुमचं नेम दिसेल. इथं तुम्हाला तुमचं फादरचं नेम टाकायचं. इथं तुम्हाला तुमच्या मदरचं नेम टाकायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं. मॅरिड अनमॅरिड जे काय असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर रिलिजन्स आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. तुम्ही कोणत्या धर्मातून असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं. हिंदू, इस्लाम, शीख जे काय असेल, बुद्धिस्ट वगैरे जे ऑदर जे काय असेल आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल. इथं तुम्हाला तुमचा ईमेल आयडी दिसेल. त्यानंतर गव्हर्नमेंट आयडी डिटेल्स इथं आपल्याला सिलेक्ट करायची. इथे तुम्ही पॅन कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथं गव्हर्नमेंट आयडी नंबर टाकायचा. जो तुमच्या डॉक्युमेंटचा आयडी नंबर असेल तुम्ही सिलेक्ट केला तो आयडी नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा. आयडी नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं खाली यायचं. तुमची पर्सनल डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथं टेस्ट ऑफ सिटी प्रिफरन्स आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. तुम्हाला इथं तुमचं सेंटर सिलेक्ट करायचं. बघू शकता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावाईज इथं तुम्ही सेंटर बघू शकता. जिल्ह्यावाईज, राज्यावाईज तुम्हाला इथं एकूण असे पहिलं सेंटर इथे सिलेक्ट करायचं. दुसरं, तिसरं असे एकूण 3 सेंटर इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. इथे मी पहिलं सेंटर सिलेक्ट केलं, दुसरं केलं आणि इथं ते तिसरं सुद्धा सेंटर मी इथं सिलेक्ट करतो. जे तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचं ते सेंटर इथं असे एक्झाम 3 सेंटर आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचे. ते सेंटर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं खाली यायचं. इथं खाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता. इथं तुम्हाला बँक डिटेल इथं फिलअप करायचे. तुम्हाला नेम ऑफ अकाउंट होल्डर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. इथं बँक नेम टाकायचं. त्यानंतर बँक ब्रँच इथं आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर अकाउंट होल्डर बँक अकाउंट नंबर इथं तुम्हाला टाकायचा. बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुमचा IFSC कोड टाकायचा. त्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुम्हाला इथं टाकून तुम्हाला तुमचा ॲड्रेस लाईन टाकायची. तुमचा जे हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर जे काय असेल तुम्हाला तुमच्या इथं तुम्हाला तुमच्या इथं संपूर्ण ॲड्रेस इथं फिलअप करून तुम्हाला तुमची इथं कंट्री आपली इंडिया इथं सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सिटी डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा इथं आपल्याला सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याचा, शहराचा पिनकोड टाकायचा. इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस पूर्णपणे फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला इथं विचारलं खाली परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डंट. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि आताचा ॲड्रेस जर सेम असेल तर परमनंट ॲड्रेस आणि आताचा ॲड्रेस जर सेम असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. माझा ॲड्रेस सेम आहे, मी येस या बटनवर क्लिक करतो. तुमचा ॲड्रेस फिलअप करून झाल्यानंतर परमनंट आणि करंट ॲड्रेस फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. डेटा सेव्ड सक्सेसफुली. त्यानंतर ओके ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं दिसेल. आता आपल्याला शैक्षणिक माहिती भरायची आहे. इथं तुम्ही बघू शकता SSLC, SSC मॅट्रिक्युलम 10 डिटेल्स. इथं तुम्हाला तुमची 10वीची माहिती भरायची. इथं तुम्हाला नेम ऑफ बोर्ड, तुम्ही 10वी कोणत्या बोर्डातून पास झाला ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. इथं तुम्हाला तुमचं
तुम्हाला क्वालिफिकेशन नेम इथं सिलेक्ट करायचं आहे. SSC इथं आपल्याला सिलेक्ट करायचं जे तुमचं असेल ते. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, 10वी तुमची कोणत्या वर्षी झाली ते वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. ज्या वर्षी तुमची कोणती 10वी झाली असेल 10वी आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट नेम टाकायचं, तुमचे शाळा कॉलेजचं इथं तुम्हाला नेम टाकायचं, कोणत्या तिथून झालं तुमचं ते टाकायचं. त्यानंतर प्लीज सिलेक्ट एनी ऑफ द फॉलोइंग या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं आपल्याला तुम्ही CGPA होतं तुम्हाला का पर्सेंटेज होतं का ग्रेड होतं ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. तुम्हाला पर्सेंटेज असेल तुम्ही पर्सेंटेज आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं मार्क्स ऑफ ऑप्टेन आपल्याला इथं टाकायचे. इथे तुम्हाला 10वी मध्ये प्राप्त झालेले गुण टाकायचे आणि तुम्हाला तिथे एकूण गुण टाकायचे. इथं तुम्हाला पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिक फिल्ड झालेली इथं दिसेल. त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आपली 12वीची माहिती भरायची आहे ते इन डिटेल. इथं तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला इथं नेम ऑफ बोर्ड इथं सिलेक्ट करायचं. तुमची 12वी कोणत्या बोर्डातून झाली ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं 12वी कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाला ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूट नेम, तुमची 12वी कुठून झाली ते आपल्याला इथं टाकायचं. त्यानंतर प्लीज सिलेक्ट एनी ऑफ फॉलोइंग यावर आपल्याला पर्सेंटेज इथं सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 12वीला किती मार्क भेटले होते तिथं आपल्याला टाकायचे. त्यानंतर तुम्हाला इथं टोटल मार्क इथं टाकायचे. इथं पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल. जसं मी तुम्हाला 10वीचे मार्क बोललो त्या पद्धतीने तुम्हाला इथं 12वीचे मार्क भरायचे. तुमची 12वीची माहिती फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला इथं डिग्री नेम इथं सिलेक्ट करायचं. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूशन नेम टाकायचं. मोड ऑफ एज्युकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं. फुल टाईम, पार्ट टाईम, करस्पॉन्डन्स. आपलं फुल टाईम असेल तर फुल टाईम आपल्याला करायचं एज्युकेशन. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनला कोणकोणते सब्जेक्ट होते आपल्याला सब्जेक्ट टाकून घ्यायचे. त्यानंतर मंथ अँड इयर जॉईनिंग, तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं तर ते टाकायचं. मंथ ऑफ इयर ऑफ पासिंग ते तुम्हाला इथं टाकायचं. तुम्ही ग्रॅज्युएशनला कधी ॲडमिशन घेतलं आणि शेवटी कधी झालं ते आपल्याला टाकायचं. त्यानंतर प्लीज सिलेक्ट एनी ऑफ फॉलोइंग. त्यानंतर आपल्या इथं पर्सेंटेज आपल्या इथं सिलेक्ट करायचं. इथे आपल्याला पर्सेंटेज ऑफ मार्क भेटलेले टाकायचे. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. त्यानंतर इथं खाली आपल्याला जे विचारलं आहे, डू यू हॅव नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन विथ टायपिंग स्पीड 40 VPM. तुमची 40 टायपिंग झालेली असेल तर आपल्याला येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. येसच करायचं आपल्याला इथं. त्यानंतर डू यू हॅव प्रोफिशियन्सी इन द शॉर्ट हँड इंग्लिश विथ स्पीड 110 VPM. इथं आपल्याला येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला हे खाली यायचं. इथं आपल्याला डू यू हॅव द वर्किंग एक्सपिरियन्स, या व्यतिरिक्त तुम्हाला काही कामाचा अनुभव असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला असा काही इंटरफेस दिसेल. डेटा सेव्ड सक्सेसफुली. ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्या समोर आपल्याला इथं आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. इथं सुरुवातीला तुमचा अपलोड द स्कॅनड कॉपी ऑफ द रिसेंट पासपोर्ट फोटो. आपला इथं पासपोर्ट फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू अपलोड यावर आपल्याला क्लिक करायचं. इथं बघू शकता तुम्हाला इथं 50 KB पर्यंत तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. इथे आल्यानंतर ड्रॉप फाईल्स हिअर ब्राउझर टू अपलोड यावर आपल्याला क्लिक करायचं. फाईल्सवर आपल्याला क्लिक करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमचा 50 KB पर्यंत फोटो ठेवला असेल तो फोटो अशा पद्धतीनं आपल्याला अपलोड करून घ्यायचा. या अशा पद्धतीने तुमचा फोटो इथं अपलोड होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या अशा पद्धतीने तुमचा इथं फोटो इथं अपलोड झाला. तुम्ही ते व्ह्यू करून इथं बघू शकता तुमचा अपलोड झालेला फोटो. त्यानंतर तुम्हाला अपलोड युअर स्कॅनड सिग्नेचर, इथे तुम्हाला तुमची साईन इथं अपलोड करायची आहे. इथे तुम्हाला साईन सुद्धा तुमची 50 KB ते 100 KB पर्यंत तुम्हाला तुमची साईन इथं अपलोड करायची आहे. तुम्ही बघू शकता 50 KB ते मॅक्झिमम 100 KB पर्यंत तुम्हाला JPG स्वरूप फॉर्मॅटमध्ये इथं आपल्याला आपली साईन इथं अपलोड करायची आहे. पुन्हा तुम्हाला ड्रॉप फाईल्स हिअर यावर आपण क्लिक करायचं. जिथे कुठे तुमचे सिग्नेचर असेल ती सिग्नेचर तुम्हाला अशा पद्धतीने इथं अपलोड करून घ्यायची. तुमचे सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा क्लोज या ऑप्शनवर यायचं. त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने मी इथं फोटो सिग्नेचर
अपलोड केले त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचं 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं 12वीचं मार्कशीट अपलोड करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमची इथं डिग्री अपलोड करायची. त्यानंतर डिग्री अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. इथं तुम्हाला तुमचं नेम दिसेल. इथे तुम्हाला पेमेंट मोड विचारलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता चॉईस युअर पेमेंट मोड. इथं ऑनलाईन आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. इथं डिक्लेरेशन आपल्याला संपूर्ण इथं सिलेक्ट करायचं. डिक्लेरेशन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं कॅप्चा टाकायचा. टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकण्यात आपल्याला सबमिट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. आय अग्रीवर आपल्याला क्लिक करायचं. आय अग्रीवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. आता आपल्याला शेवटचं ऑप्शन आता आपल्याला पेमेंट करायचे आहे. तर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आपल्याला QR कोड इथं सिलेक्ट करायचं. तुम्ही ज्याने कशाने पेमेंट करा आपल्याला ते सिलेक्ट करायचं. इथं सिलेक्ट ऑप्शनवर जायचं. भीम UPI आपल्याला ते सिलेक्ट करायचं आणि मेक अ पेमेंट आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. आपल्याला हा QR कोड स्कॅन करायचा आणि आपली पेमेंट करून टाकायची. पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज सक्सेसफुली होऊन जाईल. सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आणि किंवा प्रिंट सेव्ह करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.